जिल्हा मराठाच्या शिक्षक भरतीबाबत महत्त्वाची अपडेट। त्यात सर्वांच्या नोकऱ्या जाणार। जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था जिल्ह्यातील सर्वात मोठी संस्था आहे। आता या संस्थेने केलेल्या नोकर भरतीबाबत मोठी अपडेट आली आहे। या नोकर भरतीची माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने चौकशी सुरू आहे। त्यातच आता एका ज्येष्ठ संचालकांनी संस्थेच्या नोकर भरतीसाठी आता माध्यमिक शिक्षण विभागाने पवित्र पोर्टल मार्फत एकास एक उमेदवार द्यावा अशी मागणी केल्याने खळबळ उडाली आहे। या मागणीमुळे आता एक प्रकारे संस्था पातळीवरून करण्यात आलेली नोकर भरती एका प्रकारे रद्द झाल्याचे सांगण्यात येते। असे झाले म्हणजे ज्यांच्या नियुक्त्यांसाठी निश्चिती झाल्यात त्यांच्या नोकऱ्या जाणार असे म्हटले जात आहे। जिल्हा मराठात 250 जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे। त्यामुळे ज्याने त्याने स्थानिक पातळीवर उमेदवार निश्चित केले अशी गोपनीय चर्चा रंगली आहे। त्यामुळे लगेचच माध्यमिक शिक्षण विभागाने 3 उपशिक्षकाधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमून जिल्हा मराठा शिक्षण संस्थेची नोकर भरती प्रक्रियेची चौकशी सुरू केली आहे। त्यातच एका संचालकाने वरील मागणी केल्याने संस्थेच्या पदाधिकारी व अन्य मंडळींनी केलेली त्यांच्या पातळीवरील भरती एका प्रकारे रद्द करावी लागणार आहे।